DVT लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत केंद्रीय ऑनलाईन ITI प्रवेश प्रक्रिया 2020 करिता प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे व्यवसाय विकल्प कसे निवडायचे आहेत, म्हणजेच त्यांनी ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरावायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया 2020 करिता नोंदणी अर्ज भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय विकल्प निवडणे गरजेचे आहे. नोंदणी अर्ज भरण्याविषयी व्हिडिओची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यात आलेली आहे, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा नोंदणी अर्ज भरू शकता. नोंदणी अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय विकल्पाची निवड करायची आहे. व्यवसाय विकल्प निवडण्याकरिता प्रथम प्रशिक्षणार्थ्यांना ॲडमिशनबाबतच्या संकेतस्थळावर जाऊन म्हणजेच admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन कॅन्डिडेट लॉग इन या टॅबमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या टॅबवर क्लिक करायचे आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला कॅन्डिडेट लॉग इन करिता स्क्रीन दर्शवण्यात येईल. त्यामध्ये उमेदवाराला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर एंटर केल्यानंतर उमेदवाराला त्याचा पासवर्ड एंटर करायचा आहे व दिलेला कॅप्चा एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला अशा प्रकारे विंडो दिसेल. त्यामध्ये ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या टॅबमध्ये सबमिट चेंज ऑप्शन अँड प्रेफरन्सेस या टॅबवर क्लिक करायचे आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या ऑप्शन सिलेक्शनकरिता विंडो दिसेल. स्टेप 1 ऑप्शन सिलेक्शन विकल्प निवड. त्यामध्ये उमेदवार संस्थानिहाय आणि व्यवसायनिहाय म्हणजेच इन्स्टिट्यूट वाईज आणि ट्रेड वाईज दोन्ही प्रकारे त्याचे विकल्प निवडू शकतो. म्हणजेच कोणा प्रशिक्षणार्थ्याला एखाद्या त्याच संस्थेत म्हणजे त्याच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते प्रशिक्षणार्थी संस्थानिहाय सर्च करू शकतात. संस्थानिहायमध्ये सर्वप्रथम इन्स्टिट्यूट टाईप म्हणजेच संस्थेचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा तुम्हाला हवा असलेला जिल्हा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तालुका. इथे मी संस्थेचा प्रकार गव्हर्मेंट डिस्ट्रिक्ट मुंबई तालुका मुंबई सिलेक्ट केला आहे. तर आता तुम्हाला संस्था म्हणजेच इन्स्टिट्यूट या टॅबमध्ये मुंबई जिल्ह्यात मुंबई तालुक्यात असणाऱ्या सर्व संस्था दर्शवण्यात येतील. त्यामध्ये तुम्ही हवी असणारी संस्था सिलेक्ट करू शकता. हवी असलेली संस्था सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्च म्हणजेच शोधा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही जी संस्था सर्च केली आहे त्या संस्थेमधील सर्व ट्रेड दर्शवण्यात येतील. त्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या ट्रेडमध्ये तुम्ही ॲड टू प्रेफरन्स लिस्ट या बटनवर क्लिक करायचे आहे. तुम्ही हवे असलेले कितीही ट्रेड तुम्ही सिलेक्ट करू शकता. ॲड टू प्रेफरन्स लिस्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यावर ॲडेड टू प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज दर्शवण्यात येईल. तुम्ही जे सिलेक्ट केले आहे ते ट्रेड अशा प्रकारे दर्शवण्यात येतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुन्हा इन्स्टिट्यूट वाईज सर्च मारू शकता. पुन्हा तुम्हाला दुसऱ्या संस्थेत असणारे ट्रेड दर्शवण्यात येतील. त्यामध्ये हवा असलेल्या ट्रेडचं तुम्ही सिलेक्शन करू शकता. पुन्हा तुम्हाला ॲड टू प्रेफरन्स लिस्ट या बटनवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे इन्स्टिट्यूट वाईज तुम्ही सर्च मारून त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणते ट्रेड आहेत हे पाहून तुम्ही हव्या असलेल्या व्यवसाय विकल्पाची निवड करू शकता. ज्या ट्रेडवरती तुम्ही ॲड टू प्रेफरन्स लिस्ट म्हणजे जो ट्रेड तुम्ही सिलेक्ट केला आहे तो तुम्हाला स्टेप 2 प्रेफरन्स सिलेक्शन या टॅबमध्ये दर्शवण्यात येतील.
तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व व्यवसाय, सर्व ट्रेड तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्शन या टॅबमध्ये दर्शवण्यात येतील. तुम्ही कितीही ट्रेड सिलेक्ट करू शकता. स्टेप 2 प्रेफरन्स सिलेक्शन यामध्ये असे दिलेले आहे, निवड केलेल्या विकल्पांचे प्राधान्यक्रम बदलण्यासाठी त्या विकल्पावर माऊसची डावी की दाबून विकल्प वर खाली करावेत. जर उमेदवाराला विकल्प वर खाली करायचे आहेत, म्हणजेच कोणा उमेदवाराला विकल्प त्याचा खाली असणारा विकल्प म्हणजेच ट्रेड त्याचा प्रेफरन्स वरती करायचा आहे, 1 नंबरला करायचा आहे, तर त्या उमेदवाराला माऊसची डावी की दाबून तो ट्रेड सिलेक्ट करायचा आहे, माऊसची डावी की दाबायची आहे आणि तो प्रेफरन्स हव्या त्या ठिकाणी उमेदवार चेंज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्यवसायाचे विकल्प द्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज विकल्प भरू शकता. त्यानंतर ट्रेड वाईज म्हणजेच व्यवसाय निहाय विकल्प भरण्याकरिता उमेदवार संस्थानिहाय भरू शकतो, व्यवसाय निहाय सुद्धा विकल्प भरू शकतो. म्हणजेच कोणा उमेदवाराला एका पर्टिक्युलर ट्रेडमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं आहे, पर्टिक्युलर व्यवसायामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तो उमेदवार ट्रेड वाईज म्हणजेच व्यवसाय निहाय या बटनवर क्लिक करू शकतो. या बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला इन्स्टिट्यूट टाईप म्हणजेच संस्थेचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेण्यास उमेदवार इच्छुक आहे, गव्हर्नमेंट की प्रायव्हेट, हे उमेदवाराने सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, जिल्हा, तुम्हाला हवा असलेला जिल्हा तुम्ही सिलेक्ट करू शकता, तालुका. त्यानंतर उमेदवाराला मुंबई जिल्ह्यात, मुंबई तालुक्यात असणारे ट्रेड दर्शवण्यात येतील. जर कोणा उमेदवाराला प्लंबर या ट्रेडमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल, तर तो उमेदवार प्लंबर हा ट्रेड सिलेक्ट करून सर्च या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मुंबई जिल्ह्यात कोणत्या कोणत्या ITIत प्लंबर हा ट्रेड आहे हे त्याला दर्शवण्यात येईल. हव्या असलेल्या व्यवसाय विकल्प सिलेक्ट करण्यासाठी ॲड टू प्रेफरन्स लिस्ट या बटनवर क्लिक करायचे आहे. जर पुन्हा ट्रेड चेंज करायचा असेल, म्हणजेच दुसरा व्यवसाय सिलेक्ट करायचा असेल, तर उमेदवार हवा असलेला व्यवसाय सिलेक्ट करून तो पुन्हा त्याच्या व्यवसाय विकल्पांमध्ये ॲड करू शकतो. संस्थेचे नाव म्हणजेच नेम ऑफ ITI, कोर्स आणि ॲक्शन. ITIचे नाव बघून त्याला हवा असलेला कोर्स बघून उमेदवार त्याच्या व्यवसायाची निवड करू शकतो. सर्व निवड केलेले म्हणजेच इन्स्टिट्यूट वाईज पुन्हा ट्रेड वाईज दोन्ही व्यवसाय विकल्प निवडलेले तुम्हाला स्टेप 2 प्रेफरन्स सिलेक्शनमध्ये दर्शवण्यात येतील. तुम्ही सर्व निवड केलेले व्यवसाय यामध्ये दिसत आहेत. यामध्ये चेंज करायचं असेल तर तुम्ही विकल्प वर खाली करू शकता. तुम्ही जे विकल्प निवड केलेले आहेत ते सेव्ह करण्याकरिता जनरेट अँड सेव्ह PDF या बटनवर क्लिक करायचे आहे. तुम्ही निवड केलेले विकल्प त्याबाबतची PDF तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या व्यवसाय विकल्पांची PDF प्राप्त होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म यशस्वीरित्या भरू शकता. तुम्हाला ऑप्शन फॉर्म चेंज करायचे असल्यास म्हणजेच तुमचे व्यवसाय किंवा त्याचा प्रेफरन्स चेंज करायचा असल्यास तुम्ही तो चेंज देखील करू शकता. नोंदणी अर्ज भरल्यानंतर निवडलेले व्यवसाय विकल्प तुम्हाला राऊंड 1 करिता म्हणजेच ॲडमिशन राऊंड 1 करिता ग्राह्य धरण्यात येतील. जर तुम्हाला दुसऱ्या राऊंड करता ऑप्शन बदलायचे असतील तर राऊंड 1 नंतर तुम्ही सेकंड राऊंड करिता ऑप्शन बदलू शकता. जर कोणी उमेदवाराने ऑप्शनमध्ये बदल केला नाही म्हणजे चेंजेस केले नाहीत तर त्याचे आधीचे भरलेले
जे ऑप्शन आहेत ते पुढील राऊंडकरिता ग्राह्य धरले जातील. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ॲडमिशनकरिता हार्दिक शुभेच्छा. ॲडमिशन व ITI रिलेटेड व्हिडिओ लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी DVT ई लर्निंग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.